काही लोक ॲव्हरेज सॅलरी असूनही हळूहळू वेल्थ बिल्ड करतात आणि काही लोक चांगला पगार असूनही महिन्याच्या शेवटी फायनान्शियली स्ट्रेस्ड असतात. असं का होतं? कारण वेल्थ फक्त जास्त पैसे कमवल्याने तयार होत नाही, तर पैशांबद्दलच्या हॅबिट्स आणि सिस्टममुळे तयार होते. खरं सांगायचं झालं तर मिलिनियर्स काही मॅजिकल सिक्रेट वापरत नाही. ते फक्त काही अशा गोष्टी कन्सिस्टंटली करतात ज्या बहुतेक लोक इग्नोर करतात आणि ह्याच छोट्या गोष्टी लॉंग टर्म मध्ये खूप मोठा फरक तयार करतात. आज आपण अशाच 5 गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या फायनान्शियली स्ट्रॉंग लोक वेगळ्या पद्धतीने करतात आणि ज्या वेल्थ क्रिएशन मध्ये खूप मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही पाहत आहात फॉरेस्ट वेल्थ मराठी. खरं पाहिलं तर वेल्थ क्रिएशन हा फक्त इन्कमचा गेम नाही, तर तो बिहेवियर, डिसिप्लिन आणि सिस्टमचा गेम आहे. अनेक लोक चांगला पगार कमवतात पण वेल्थ बिल्ड करू शकत नाहीत, कारण त्यांचे फायनान्शियल हॅबिट स्ट्रॉंग नसतात. तर काही लोक ॲव्हरेज इन्कम मध्ये सुद्धा डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आणि प्रॉपर प्लॅनिंगमुळे फायनान्शियली स्टेबल बनतात. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ फक्त मोटिवेशनसाठी नाही, तर प्रॅक्टिकल फायनान्शियल माइंडसेट समजून घेण्यासाठी आहे. पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, मिलिनियर्स त्यांच्या पैशाकडे दुर्लक्ष करत नाहीत. बहुतेक लोकांचा प्रॉब्लेम हा असतो की पगार येतो, खर्च होतो, पण पैसे नेमके कुठे गेले हेच कळत नाही. स्मॉल एक्सपेन्सेस, ऑनलाईन शॉपिंग, इम्पल्सिव्ह स्पेंडिंग, हळूहळू पैसे बाहेर जात राहतात. पण फायनान्शियली स्ट्रॉंग लोक त्यांच्या पैशाबद्दल अवेअरनेस ठेवतात. ते प्रत्येक रुपया कुठे जातो हे समजून घेतात, कारण वेल्थ क्रिएशनची सुरुवात अवेअरनेस पासूनच होते. जर तुम्हाला तुमचे पैसे कुठे जात आहेत हेच माहीत नसेल, तर इन्व्हेस्टिंग कन्सिस्टंटली करणं खूप डिफिकल्ट होतं. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे फायनान्शियली स्ट्रॉंग लोक स्मॉल एक्सपेन्सला लाईटली घेत नाहीत. अनेक लोकांना वाटतं, अरे छोटाच खर्च आहे, पण लॉंग टर्म मध्ये हे छोटे खर्च खूप मोठा इम्पॅक्ट तयार करतात. रोजचे अननेसेसरी एक्सपेन्स, फ्रिक्वेंट ऑनलाईन ऑर्डर्स, सबस्क्रिप्शन्स, इम्पल्सिव्ह परचेसेस, हे सगळं हळूहळू इन्व्हेस्टिंगसाठी अवेलेबल असलेला पैसा कमी करत जातं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्याच पैशातून SIP तयार होऊ शकते. अनेक लोकांना वाटतं इन्व्हेस्टिंगची सुरुवात करण्यासाठी खूप मोठी अमाऊंट लागते, पण रियालिटी अशी आहे की वेल्थ मोठ्या अमाऊंटने नाही, तर कन्सिस्टन्सीने तयार होते. तिसरी गोष्ट, मिलिनियर्स इमोशन्सवर नाही तर सिस्टम्सवर चालतात. बहुतेक लोक मोटिवेशन आलं की इन्व्हेस्टिंग सुरू करतात, मार्केट पडलं की थांबतात आणि मार्केट वर गेलं की एक्साइटेड होतात. पण फायनान्शियली डिसिप्लिन लोक इन्व्हेस्टिंगला इमोशन म्हणून बघत नाही. आणि म्हणूनच SIP इतकी पॉवरफुल आहे, कारण SIP तुम्हाला मार्केट टाइम पासून दूर ठेवते आणि डिसिप्लिन इन्व्हेस्टिंगची सवय तयार करते. तुम्हाला रोज डिसिजन घ्यावा लागत नाही. सिस्टम ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टिंग करत राहतं. आणि लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन मध्ये कन्सिस्टन्सी ही इंटेलिजन्स पेक्षा जास्त पॉवरफुल ठरते. आणखी एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट, फायनान्शियली स्ट्रॉंग लोक पैसा पडून ठेवत नाहीत. अनेक लोक पैसा फक्त सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवतात आणि त्यांना वाटतं की ते फायनान्शियली सेफ आहेत. पण इन्फ्लेशन हळूहळू त्या पैशाची पर्चेसिंग पॉवर कमी करत राहतं. त्यामुळे पैसा फक्त सेव्ह करणं पुरेसं नसतं, तो ग्रो होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणूनच इन्व्हेस्टिंग इम्पॉर्टंट आहे. वेल्दी लोक पैशासाठी सतत काम करत नाही, ते पैशाला त्यांच्या फ्युचरसाठी कामाला लावतात. ही आता सगळ्यात शेवटची गोष्ट, मिलिनियर्स शॉर्ट टर्म नाही तर लॉंग टर्म विचार करतात. आजकाल बहुतेक लोकांना क्विक रिझल्ट हवे असतात, पण वेल्थ क्रिएशन ही एक स्लो प्रोसेस आहे. जसं झाड वाढायला वेळ लागतो, तसंच वेल्थ तयार व्हायला सुद्धा वेळ लागतो. त्यामुळे फायनान्शियली स्ट्रॉंग लोक पेशन्स ठेवतात, पॅनिक डिसिजन घेत नाहीत आणि मार्केटच्या शॉर्ट टर्म नॉईजवर रिॲक्ट करत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की वेल्थ एका दिवसात तयार होत नाही, तर कन्सिस्टंट ॲक्शनमुळे हळूहळू बिल्ड होते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, वेल्थ फक्त जास्त इन्कममुळे तयार होत नाही. वेल्थ तयार होते ती डिसिप्लिन हॅबिट, स्मार्ट सिस्टम्स आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगमुळे. आणि म्हणूनच फायनान्शियली स्ट्रॉंग लोक मार्केटला शॉर्ट टर्म गेम म्हणून पाहत नाहीत, ते वेल्थ क्रिएशनला लॉंग टर्म प्रोसेस म्हणून बघतात. त्यामुळे जर तुम्हालाही फ्युचरमध्ये फायनान्शियली स्ट्रॉंग बनायचं असेल, तर फक्त जास्त पैसे कमावण्यावर फोकस करू नका, तर पैशांबद्दलचे तुमचे हॅबिट्स आणि सिस्टम मजबूत करा. जर तुम्हालाही डिसिप्लिन पद्धतीने वेल्थ क्रिएट करायची असेल
आणि प्रॉपर गायडन्स सोबत SIP सुरू करायची असेल तर खाली कॉमेंटमध्ये SIP नक्की लिहा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला फॉर्म भरा. माझी टीम तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करेल, जेणेकरून तुम्ही कॉन्फिडंट पद्धतीने लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग सुरू करू शकाल. नमस्कार.